काकुलती तो हरी क्षण भरी निवडिता तुमची मज लागली सवे ठाईचे नवे नवगडी अनेक बोलावे ते फार बहु थोर नावडती तुमची मज लागली सवे ठाईचे नवे नवगडे भाविके त्यांची आवडी मोठी भाविके त्यांची आवडी मोठी तुका मने मिठी घाली जिवे तुमची मज लागले सवे ठाईचे नवे नवगडी विठ्ठल कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रम खलानिशवादापनुदार्हदक्षम समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं अलंकापुरे रम्य सिंहासनस्थं पदं भुजतेज स्फुरति प्रदेशं वेदेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं सेवेकरिता निवडलेला अभंग ज्ञानी अमरेंद्र वैराग्याचे शिरोमणी बाबाजी चैतन्य शिष्य शिरोमणी श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा चारचरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय यांनी भगवान श्रीकृष्णांमध्ये आणि बालगोपाळांमध्ये जो प्रेमयुक्त वाद झाला त्या प्रेमयुक्त वादात्मक संवादाचं या अभंगामध्ये कथन केलंय। विठ्ठल 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 विठ्ठल
या सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, गेल्या अनेक दिवसापासून चालत असलेला हा नेम सद्गुरू मोतीराम महाराजांच्या कृपाछत्राखाली आयुष्यभर आपल्या या हरवळ नगरीमध्ये गुरुराम गुरु मारुतराम महाराज दस्तापूरकर मोठे महाराज आले. त्यांच्या पश्चात एक दिवसीय नेमाकरिता गुरुवर्य सोपान काका महाराज इसातकर काकाही येत राहिले आणि याच नेमाच्या अनुषंगानं ग्रामस्थ मंडळीनं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या काकांच्या या संत परंपरेकडे बघून माझ्या वाटेला आलेला हा नेमाचा योग आहे. थोडे करण्याचे आवाज कमी करा की रिटर्न यायलाय. बॉक्स मध्ये वाढवून करणे कमी करा. या नेमाकरिता आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या आनंदानं श्रद्धेनं श्रद्धापूर्वक अंतःकरणानं माझ्या समोर तुम्ही स्थानापन्न आहात. मला वाटते सप्ताह सुरू हो हे किती वर्ष आहे? दुसरं वर्ष आहे. कौतुक करावं तेवढं गावकरी मंडळीचं थोडं आहे. आपल्या वतीने एकदा ह्याच्यासाठी टाळ्या वाजवत आपण. गावातील आबालवृद्ध तरुण मंडळीनं सुंदर असा कार्यक्रम केलाय. परंपरेच्या वतीनं मी तुमच्या सगळ्याचे आभार व्यक्त करतो. विठ्ठला तसं पाहिलं तर हे एक दिवसाचा नेम होता. मला बोलत असताना सांगितलं आणि आमचे जुने ड्रायव्हर आलेत काकाच्या सोबतचे, ते नाही मला सांगितलं 2 दिवसापूर्वी मडकीचं कीर्तन झालं ना इथं यावं म्हणून. मी थोडंसं कन्फ्यूज झालो तो. काल टिळकीला आलतो ना, मला वाटतं दोन्ही गावं एकेच दिवशी असतात काय की. एकही नेमाची परंपरा जपत असताना सज्जन हो परमार्थ करण्यासाठी आमच्यासाठी आता अनुकूल परिस्थिती आहे. चांगला काळ आहे. ज्यावेळेस मोठ्या महाराजाला तुम्ही आणीत होतात, काकाला आणीत होतात, त्यावेळेसचा काळ कसा असेल? सुरुवातीला ज्यावेळेस महाराजाला लोक आणायचे त्यावेळेस कशानं आणीत होते? बैलगाडीनं. महाराजांना काही गावाला पायानं यावं. काल तर मला टिळकीमध्ये सांगितलं, म्हणजे पहिल्यांदा म्हणले आम्ही मोठ्या महाराजाला आणि काकाला ट्रॅक्टरवर आणलं होतं. कशावर? त्यांनी खऱ्या अर्थानं त्याही परिस्थितीमध्ये नेम जपले, गावाला मार्गदर्शन केलं आणि तितक्याच आनंदानं आजही तुम्ही ती नेमाची जोपासना करत आहात.
पुनश्च एकदा धन्यवाद आहे. विठ्ठल समारोपाचा प्रसंग आहे. समारोप प्रसंगी काल्याचं कीर्तन आहे. आणि हे काल्याचं कीर्तन म्हणलं की काल्याच्या कीर्तनाचा प्रमुख विधी आहे चरित्र. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळा चरित्र केलं त्याचं आजच्या दिवशी उच्चारण व्हावं. तसं पाहिलं तर काल्याचं कीर्तन आणि उपस्थितांनी जर मला प्रश्न केला महाराज काला कशाला म्हणतात, सोपी व्याख्या, दोन किंवा अधिक पदार्थाचं मिश्रण ह्याला काय म्हणायचं? काला म्हणायचं. दुधामध्ये भाकर कुस केली, पाटील काय म्हणतात त्याला? काला. पातळ भाजीमध्ये भाकर कुस केली त्याला काय म्हणतात? दोन पदार्थाचं किंवा अधिक पदार्थाचं मिश्रण ह्याचं नाव काय? काला आहे. तसं काल्याचे खरं पाहिलं तर भगवान महाराज 3 प्रकार आहेत. एक दही भाताचा काला आहे, दुसरा दुसरा हरिनामाचा काला आहे, थापटाक नाही, आणि तिसरा जीव ब्रह्म ऐक्य काला आहे. पहिला काला आहे दही भाताचा. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, हे पहिला काला आहे. आणि दुसरा काला कोण? हरिनामाचा. बोला बोला बोला. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, हरिनामाचा काला आहे. आणि तिसरा जीव ब्रह्म ऐक्य काला आहे. तुका मने काला कोठे अभेद देखिला. बसलेले माणसं म्हणतील महाराज हे 3 काल्याचं तुम्ही व्याख्या सांगितली, काल्याचे 3 प्रकार सांगितले. मग माणसाच्या मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना काल्याचा उपयोग काय आहे? पहिला जे काला सांगितलं का नाही, कोणता? दही भात. दही भाताचा काला शरीर देहाच्या पुष्टी करताय. दुसरा काला सांगितला हरिनामाचा,
हरिनामाचा काला अंतकरणाच्या शुद्धी करीत आहे. आणि तिसरा काला सांगितला जीव ब्रह्म ऐक्य काला, जीवनातली आज्ञा निवृत्ती होण्याकरिता आहे. विठ्ठला विठ्ठला आणि ह्या काल्याच्या कीर्तनामध्ये काल्याचे हे जे 3 प्रकार तुमच्या समोर सांगितले. काल्याचं कीर्तन म्हणलं की काल्याच्या कीर्तनामध्ये मधुरता आहे. आणि प्रामुख्याने काल्याच्या कीर्तनामध्ये 4 माधुर्य सापडतात. 4 माधुर्य. एक रूप माधुर्य, दुसरं वेणू माधुर्य, तिसरं प्रिया माधुर्य आणि चौथं लीला माधुर्य. कशाला म्हणतात रूप माधुर्य? हिनं वाजू नका म्हणा होती, तिकडं हिनं वाजू नका म्हणा होते. याला ते स्वर हे व्हायला. पहिलं जे माधुर्य आहे रूप माधुर्य. भगवान श्रीकृष्णानं रूपाच्या माध्यमातूनच गोपाळाचं गोपिकेचं मन आकर्षित करून घेतलं. ह्याला रूप माधुर्य म्हणतात. देव काय करते? रूपाच्या माध्यमातूनच तुम्हाला आम्हाला आकर्षित करून घेते. का आकर्षित करून घेते देव? कारण देवाचं तेवढं सौंदर्य आहे. तुमच्या आमच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर समाधान वाटत नाही. मग एकमेव या सृष्टी तलावर संत आणि दुसरे भगवंत असे आहेत, त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर समाधान वाटते. संभ्रमाची आयती स्नेहो जैसा व्यक्ती का दर्शनेची प्रशस्ती पुण्य पुरुष या नावे अंतरा आला नारायण चित्त समाधान खुन त्याची. महात्म्याकडे बघितलं की समाधान वाटते. आणि पंढरपूरला गेलं, देवाकडे पाहिलं की मनाला समाधान वाटते. का? देवाचं तेवढं सौंदर्य आहे. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशी, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशी, तुझी निढळी कोटी चंद्र
उबारा होनिया कैसा हलवितो बाहो बाप रखुमा देवी वरु श्री विठ्ठलू नावो हलकारे कृष्ण ढोलकारे. रूपाच्या माध्यमातूनच भक्ताला आकर्षित करून घेते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायाचं दर्शन आहे. पायाचं दर्शन घ्यायचं म्हणलं तर विचारलं किती वेळ लागायलाय, म्हणले 25 तास लागायले. 25 तास लागायलेत म्हणल्याच्या नंतर एक जण म्हणला बाबा 25 तास म्हणल्यावर एवढा वेळ बाबा आपल्याला उभा टाकणं होत नाही. काय पर्याय आहे का म्हणजे पर्याय एक आहे, मग देवाला स्पर्श करता येत नाही. देवाला लांबून पाहून दर्शन घ्यावं लागते. विठ्ठला विठ्ठला देवाला स्पर्श न करता लांबूनच देवाला पाहिलं आणि हात जोडले. आपण सगळेजण पंढरपूरला जाऊन आलेले आहात. त्या दर्शनाला कोणतं दर्शन म्हणतात? मुखदर्शन. बालू महाराज नका होत्या त्या देवाच्या पायाचं दर्शन. बस लांबून जरी देवाला पाहिलं की माणूस म्हणते बाबा आलो, मग वाटू लागला आता दर्शन होतंय की नाही. लांबून जरी देवाला पाहिलं तर भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. आनंद जन्मीचे विसरलो दुःख, आनंद जन्मीचे विसरलो दुःख, आनंद जन्मीचे विसरलो दुःख, आनंद जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा. आनंद जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. देवामध्ये एवढं सामर्थ्य आहे, रूपाच्या माध्यमातून देव आकृष्ट करून घेते. त्याला रूप माधुर्य म्हणायचं. दुसरं माधुर्य आहे वेणू माधुर्य. भगवान श्रीकृष्णानं ज्यावेळेस वेणू वाजवायला सुरुवात केली, वेणू म्हणजे काय कळायलं की नाही? कशाला म्हणते? बासरी. ज्यावेळेस देवाला वाजवायला सुरुवात केली त्यावेळेस गोपाला येऊन बसत होते. ऐकण्याकरिता गवळणी येऊन बसत होत्या. पुढे जाऊन सांगू का? आपण जर एखादं वाद्य वाजवित असतो, आपण जर काही गात असतो, आपण जर काही बोलत असतो, तर बसलेल्या लोकायला आपलं वाजवणं, आपलं गाणं, आपलं बोलणं ऐका वाटाव. आपण गायन करायलो, आपण बोलायलो तर लोक म्हणाले तर काय ते देवाची वाजवण्याची पद्धत असेल आणि काय त्या देवाची ती वाजवण्याची प्रसन्नता असेल. अरे माणसं ऐकायला येऊन बसतील ह्याच्यामध्ये न बोललंय, जनावर येऊन बसत होते. तनु ताराचं रूप विसरली, ताराचे रूप विसरली, पक्षी कुले निवार राही
ज्यावेळेस देवानं बासरी वाजवायला सुरुवात केली, श्वापद येऊन बसत होते ऐकायला. काय ती वाजवून असं जनावर जर खऱ्या अर्थानं ऐकायला येऊन बसत असतील, भुलविले देवाच्या वाजवण्यामध्ये एवढी ताकद होती, सामर्थ्य होती, माणसं सगळं विसरून जात होते. प्रपंचाचा गोवळलेला गोपाळाला विसर पडत होता. देहुडा चरणी वाजवी तो वेणू. वेणूच्या माध्यमातून मन आकर्षित करून घेतलं त्याला वेणू माधुर्य म्हणतात. प्रियच्या माध्यमातून भगवंतानं बालगोपाळाला प्रेम दिलं, त्याला प्रिया माधुर्य म्हणतात. आता ह्याच्यावर मला बोलत जास्त बसायचं नाही. चौथं माधुर्य आहे लीला माधुर्य. हे तीन माधुर्य मला व्याख्येत सांगता आले, सांगता येतीलही. मग तर चौथं जे माधुर्य आहे लीला, ते व्याख्यात बसत नाही. ज्या भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये लीला केल्या, भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं, ते व्याख्यात कसं सांगता येईल, शब्दातीत कसं बसल? कारण त्या चरित्र करण्याच्या, लीला करण्याच्या, तसं पाहिलं तर प्रामुख्यानं दोन पद्धती आहेत. एदसे चरित्र केले नारायणी, रांगता गोधने राखीत आहे. देवानं एक चरित्र केलं रांगताना, आणि दुसरं देवानं चरित्र केलं गाई राखताना. भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवताराला आले. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवताराला आले. सगळ्या गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला. सगळेजण यशोदेला मुलगा झाला म्हणून गीत गायन करू लागल्या. एकमेकीला सुंटवडा वाटू लागल्या, कारण आनंद झालता ना. आनंदाचं प्रतीक म्हणून प्रत्येक जण आपल्या घराला गुढिया उभा करू लागले, घराला तोरण बांधू लागले. आनंद उत्सव साजरा होत 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 असताना गोकुळामध्ये खऱ्या अर्थानं प्रसन्न वातावरण झालं होतं. आता हे जे तोरण बांधलेत का नाही प्रत्येक खांब्याला, कशाचं प्रतीक म्हणून? आनंदाचं प्रतीक म्हणून, आनंदाचं प्रतीक म्हणून हे तोरण बांधलेत. करीती कथा गाती गाणे, आनंदानं सगळे जण गायन करू लागले. आनंद सगळा सुरू झाला गोकुळामध्ये. आणि मथुरेत कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचलका पशुटला होता.
कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. भगवान श्रीकृष्णाच्या अवतारानं गोकुळ नगरी आनंदात नाहून निघाली. मथुरेमध्ये मात्र दुःख होऊ लागलं कंस मामाला. आणि त्या भीतीच्या पोटी कंस मामानं कृष्णाला मारण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मला विस्तारानं दृष्टांत रूपानं तुमच्या समोर मला आता हे कीर्तन कथित करायचं नाहीये, अभंगावर यायचंय. कंस मामानं प्रयत्न केले होते देवाला मारण्यासाठी. महाबळ भट्टही आले होते देवाला मारण्याकरिता. पुतना मावशीही आल्या होत्या. मग त्या देवाच्या समोर काय चलते? तुम्ही जे आम्ही जे आलोत की नाही इथं बसलोत का? कोण बसविले? कसं हरबळवाले बसले देवाने. आ कसं बसलात का बसविले? हरबळवाल्याला विचारायलो. हा नाही तुम्ही बसविलो म्हणायलेत. मग बसवा कवा लागत आहे. ममय वांशो जीव लोके जीवभूत सनातना मनषष्टियाने इंद्रियाने प्रकृतीस्थानी करशती. आपल्या शरीरातला अंश निघून गेला की माणसाला काय करावं लागतंय? बसवावं लागतंय. सज्जन हो, आपलं चालणं, आपलं बसणं, आपलं ऐकणं, आपलं वावरणं कोणामुळे चाले हे शरीर चाले हे शरीर कोणाची आसत्ते कोण बोलावी ते हरिविना. संपूर्ण चालणं देवाच्या सत्ते नाही. त्या देवाच्या समोर तुमचं आमचं काय चालणार आहे? आल्या होत्या पुतना मावशी, मग देवासमोर काय चाललं? तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसो दिदला पुतने विषाचे निस्तनपाने मारूवाली आल्या होत्या मारायला. मग देवानं काय केला? कामने देवे पुतना सोशी येली जीवे. देवांना उद्धार केलाय, मारलं एवढंच नाही. भगवान श्रीकृष्ण गोकुळात हळूहळू हळूहळू वाढू लागले, मोठे होऊ लागले. माणूस हळूहळू मोठं होत असते बरं. आणि माणसानं हळूहळू मोठं झालेलं कधी चांगलं असते. ज्ञानोबा राय म्हणले हळूहळू डाळे डाळे केतुलेनी एके वेळी मार्गाचने बळे निश्चित ठाके. देव हळूहळू मोठे होऊ लागले. मोठं होत असताना आपलं लेकरू जसं पोटानं पुढे सरकते तसं सरकू लागले.
आपलं लेकरू जसं रांगत आहे तसं देवही रांगू लागले. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये रांगू लागले आणि देवाचं रांगणं कौतुकास्पद होतं. लहान लेकरू रांगत असेल, लहान लेकरू काही करीत असेल ना, त्यानं काही बी करू द्या, लहान लेकराचं सुधीर महाराज काय वाटतंय? नवल वाटतंय, कौतुक वाटतंय. बोबड जरी बोललं लेकरू त्याचं काय वाटतंय? त्याचं नवलच वाटतंय. लेकरांना असं लहान असताना अशा हातवरी जरी केलं तर माई म्हणते माय वाघ बघा की काय करायला बघा. आता ते हातवरी करायला म्हणणार होतं म्हणजे हे म्हणायला आबाळाला हात लावायला. देवाला काही जरी लेकरानं केलं तर कौतुक वाटतंय. हो, एक तर बाई मला म्हणली माय माया लेकरासारख्या शिव्या वेळेवा कुडे लेकुराचे बोल करीतील नवलाव माय बापे. अरे तुमच्या आमच्या जनसामान्याच्या लेकराचं जर आपल्याला कौतुक होत असेल, जगाचा बाप आहे ते नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. देव रांगू लागले. रांगता रांगता लेकराचा स्वभाव आहे बाबा, लेकराला काही कळत नाही. जी समोर वस्तू दिसली ती लेकरू काय करते? तोंडात टाकते. तसं भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत तेच घडलं. देवाने एके दिवशी माती तोंडात टाकली आणि ती तोंडात माती टाकलेली तिकडून बलराम दादांना बघितली, माईला हाकच मारली. मैया, कृष्णानं माती खाल्ली. माई धावतच येऊ लागली. आता देव म्हणले आता ही माती खाल्लेली जर आईनं बघितली तर एक तर माय काय करणार? आपल्याला मारणार नाही तर शिव्या देणार. काय करावं? माई येऊस तर ते ढेकूळ तोंडातल्या तोंडात गिळून घ्यावं. खाल्ली ती माती, जीवन तोंडातल्या तोंडात गिळून घेतली. मैया धावतच आली. म्हणली काय बलरामा? कृष्णानं माती खाल्ली. कृष्ण आकर. आ केल्याबरोबर माती दिसली नाही तोंडामध्ये. आणि त्यावेळेस मग यशोदा मैया बलराम दादाला म्हणाली, बलरामा कृष्णा बिनकामीचा आरोप घेतलास. खोटारडा कोण आहेस? तू आहेस. खोटारडा तू आहेस बलरामा. बलराम दादा म्हणले बाबा एक तर माती ह्यानं खाल्ली. बलराम दादा खोट बोलतो, तोही माझा पक्षपाती. आई मी माती खाल्ली नाही. बलराम दादा म्हणले असं आहे का? माती खाऊन जर तू जर खऱ्या अर्थानं जर माती खाल्ली नाही असं म्हणत असशील आणि खोट मला सिद्ध करत असशील ना, काय हरकत नाही. म्हणले जेव्हा वेळ येईल ना त्यावेळेस बघून घेईल. विठाल माती खाल्लीस तू कृष्णा, माती खाल्लीस तू. आता तू नाही म्हणत असशील ना, चल काय हरकत नाही. म्हणले ह्याचा घेईल ना मी कधी ना कधी बदला. आता ह्या एवढ्या शब्दावरच मला अभंग यायच्या, ध्यानात ठेवा. पुन्हा भगवान श्रीकृष्ण गोकुळात वाढू लागले. उठून उभा टाकले. नाना प्रकारच्या खोड्या करू लागले. खोड्या करता 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 गाराने घरी येऊ लागले. आणि गाराने जसजसे घरी येऊ लागले तसं तसं त्या यशोदा मैयाला त्रास होऊ लागला.
गरणीचा गरण येऊ लागल्या. यशोदा मैयाला सुद्धा त्रास होऊ लागला. यशोदा मैया म्हणली कृष्णा किती दिवस खोड्या करायच्यात, आता एक काम करा, माझी विनंती आहे तुम्हाला, आता तुम्ही गायीची सेवा करा. गायीची सेवा करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने आईचा आदेश शिरसा वंदे मानला आणि गायीची सेवा करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण गायी घेऊन निघाले. आणि निघाल्याच्या नंतर सगळ्या गोपाळाला म्हणून लागली, गोपाळांनो आता आपल्याला खोड्या थांबवायच्यात आणि गायीची सेवा करायची. तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळ रानात या, गोपाळ रानात या, तुम्ही गोपाळ रानात या, या रे तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे बालगोपाळ रानामध्ये गायी घेऊन आले, गायीची सेवा करू लागले. आता ऐका, मला अभंगावर यायचे. गायीचं रक्षण करत असताना, गायीची मनोभावे सेवा करत असताना सगळं आनंदानं चालू होतं, सगळं आनंदानं चालू होतं. आणि एके दिवशी भगवान श्रीकृष्णानं आपल्या स्वतःच्या गायी घेतल्या आणि आपल्या स्वतःच्या गायी घेऊन एकटेच पाण्यावर गेले एकटेच पाण्यावर. बलराम दादानं ते बघितलं, कृष्ण एकटाच पाण्यावर गायी घेऊन गेलाय आणि ते पाठीमागं आठवलं. कोणतं? हा ते बलराम दादा म्हणले, कडे कृष्ण एकटा गेलाय तिकडं, आता काहीतरी करावं लागतंय. म्हणून सगळे सवंगडी बोललेले, म्हणले इकडे या रे, या इकडं. सगळे आले, असे समोर बसवले आणि स्वतः वरी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी बलरामदादा बसले. आणि बलरामदादा म्हणले, होय कृष्णाचं हे बरोबर आहे का? म्हणजे काय झालं, आपण सगळेजण गायी सोबत चारतो, सगळेजण गायी पाण्यावर सोबत घेऊन जातो आणि कृष्ण एकटाच गायी घेऊन गेलाय, कसं वाटतंय तुम्हाला? सगळे गप बसले. म्हणजे गप बसू नका, बोला काहीतरी. गप बसले यांचं मत नाही, बोलावं लागतंय, बोला ना काहीतरी. म्हणजे बलरामा तुला म्हणायचं काय? काहीच म्हणायचं नाही भाऊ. म्हणजे विचार तुम्ही करा, शेवटी आता माझं सांगायचं काम आहे. मला असं वाटायलंय, म्हणजे त्याला एकट्याला जर असे जर एकाकीच जर खऱ्या अर्थानं पडायचं असेल तर माझं आजपासून म्हणणं आहे, म्हणले त्याला खेळायला घ्यायचं नाही, त्याला गायीत गायी आपल्या मिसळू द्यायच्या नाहीत. एक जण म्हणला, होय ठीक आहे म्हणला. आता कृष्णाची चूक काय झाली ती सांग, ठोस अशी चूक काय झाली ती सांग. ते म्हणला, हे बघ तुला आठवतंय का बघ, गेले वर्ष तुझ्या आईनं शिदोरीचा डब्बा बांधून दिलता, तू बी खाय सगळ्याला दे असं तुझ्या माईनं सांगितलं होतं. त्यावेळेस तो शिदोरीचा डब्बा तू अडकून ठेवला होतास आणि एकटा ते डब्बा कोण खाल्ला? कृष्णानं. हे कृष्णाचं बरोबर आहे, ही चूक झाली नाही? झाली. अरे गडी म्हणला चूक झाली, चल काय हरकत नाही म्हणले. ठरलं म्हणले बलरामा, कृष्णाला आजपासून आपल्यात खेळायला घ्यायचं नाही. सगळ्याचा एकमतानं ठराव झाला. देव तिकडून गायी घेऊन पाण्यावरून आले. गायी घेऊन पाण्यावरून आले तिकडून की त्याच्यातलं एक जण म्हणला, कृष्णा आमचं सगळ्याचं ठरलंय, आजपासून तू गायीत गायी मिसळायच्या नाहीत, आमच्या सोबत तू खेळायचं नाहीस. जास्त बोलू नको म्हणले कृष्ण, तू बाजूला होय. देव म्हणले कसं आहे म्हणले, ज्या अर्थी हे काहीतरी म्हणाले त्या अर्थी आपली काहीतरी काय झालेली आहे, चूक झालेली आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये सज्जन हो, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. खरं सांगू का, माणूस चुकतच असतो. मतलब झालेली चूक माणसानं काय केली पाहिजे, मान्य केली पाहिजे. चुकतो तो माणूस आणि झालेली चूक जो सुधारतो तो देव माणूस. विठ्ठला देव बाजूला झाले म्हणले, काहीतरी चुकलं असं आपलं, बाजूला झाले. सगळेजण असे आनंदानं खेळायलेत. देव वट्या उभा टाकलेत आणि म्हणालेत, होय आपल्याला का खेळाय घेत नसतील, चला म्हणले आपण विचारूच जाऊ, नेमकं काय माझं चुकलं हे विचारावं. गेले देव आणि म्हणले, होय रे मी ठीक आहे बाजूला झालो, तुम्ही मला खेळायला घेईनत, माझी चूक काय झाली? ते म्हणला, चूक काय झाली तुला ऐकायचं कृष्णा? हो. 5 पोळ्या 3 भाकरी
बहादुरी आमुची ठकवली खाल्लीची दोरी कानोबा निवडी आपुली गोदने झाली का नाही चूक? अरे बाप रे, म्हणजे आपली काय झाली? चूक झाली. चल होय बाजूला. देव बाजूला झाली. सगळे लेकर खेळायलेत, देवाशी वाट्या उभा टाकलेत एका धोंड्यावर. देवाला लय चांगलं वाटत असेल. देवाला कर्मन गेलं. देव म्हणले जाऊ द्या बाप्पा. म्हणले कसं आहे? म्हणले आपली चूक झाली म्हणून काय झालं, आपला बाप या राज्याचा कोण आहे? राजा आहे. वडिलाचं नाव सांगू. गेले पुन्हा जवळ म्हणले हो काय गडे, माझी चूक झाली म्हणून काय झालं, आमच्या बापानं काय केलं हो म्हणले. बापाकडे बघून तरी खेळाय घ्या की. एक जण लईच रगेल होतं, ते म्हणला तू तसाच आणि तुमचे पप्पा आहे तसेच. परियसी शारंग धरा तुझा बैल चुकला मोरा, सांगू गेलिया तुझी या घरा, पाठी लागला तुझा म्हातारा. अरे तुझ्या घरी आम्ही ते तुझा ते चुकलेला बैल नेऊन द्यायला गेलो तर तुझे वडील मागं लागले. अरे बाप रे म्हणले, चूक कोणाची झाली? चला पुन्हा म्हणले चला व्हा बाजूला. पुन्हा देव बाजूला झाले. पुन्हा देवाला कर्म न गेलं. देव म्हणले बापाची चूक झाली म्हणून काय झालं, आपल्या दारात हे जर खेळायला आले तर लोण्याचा गोळा देत होती माय. माईचं नाव सांगूत गेले म्हणले होय रे बापाची चूक झाली, माझी चूक झाली म्हणून काय झालं, आमच्या आईनं काय केलं. कानोबा तुझ्या हे बघ कृष्णा, तुझ्या आईची काय चूक झाली तर ते सांगतो आम्ही. कानोबा ओढाळ तुझ्या गाई होत्या नवत्या कळंबा ठाई, शिव्या देती तुझी आई. कानोबा कानोबा कानोबा, तुझ्या आईनं आम्हाला शिव्या दिल्या रे. चल होय बाजूला. पुन्हा देव बाजूला झाली. एकटेच उभा टाकलेत असं दगडावर. सगळे बालगोपाला हसायलेत, खेळायलेत. देवाच्या डोळ्याला पाणी आलं. देव म्हणले बाबा आता आपल्या पसले सगळे पर्याय काय झाले, संपले. आपली तर चूक झाली, आपल्या पित्याची चूक झाली, आपल्या आईची चूक झाली. आता काय करावं? देवाजवळचे सगळे पर्याय संपले आणि सगळे पर्याय संपल्याच्या नंतर जी प्रभूची अवस्था झाली ते तुकोबरायला पहिले
सगळे पर्याय संपल्याच्या नंतर देव काकुलतीला आली. काकुलती येतो हरी क्षण भरी निवडिता. काकुलती हा जो शब्द आहे ध्यान द्या. माणूस काकुलतीला कधी येते? असं आहे ते, ज्यावेळेस ज्या माणसाच्या जीवनामधले सगळे पर्याय संपतात त्यावेळेस माणूस काय येते? काकुलतीला येते. पोरग व्यसनी जर असेल समजा तर बापा ती समजून सांगते, वागा असं करू नको, हे वागणं तुझं बरं नाही. तेवढ्यातून नाही ऐकलं तर एखाद्या वेळेस बाप आहे ते पोटतिडकी न बाप समजून सांगितलं नाही ऐकलं तर शिव्या देते, राग राग बोलते. तेवढ्यातून नाही जर ऐकलं तर मग पर्याय काय असते पाटील? शेवटी एकदा बाप काय करते? कापसाच्या खोलीमध्ये घालून कुचिते. आणि तेवढ्यातून नाही ऐकलं तर मग शेवटी बाप म्हणते तुला कसं करायचं तसं कर, तुला समजून सांगितल्यानं जमना, तुला मी रागात बोललो तरी जमना, मारलं तरी तू ऐकायला तयार नाहीस. आता शेवटी मी तुझ्या काय पाया पडतो. ही पाया पडण्याची वेळ येणं म्हणजे काकुलतीला येण्याची वेळ आहे. आपली चूक, आपल्या बापाची चूक, आपल्या माईची चूक. देव म्हणजे सगळे पर्याय आपले काय झाले आता? संपले. आणि सगळे पर्याय संपल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण स्वतः काकुलतीला आले. खरं सांगू का, ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये कमी अधिक झालं, काही समजा पर्याय संपले, आणि जर आपलं खऱ्या अर्थानं परमार्थानं चांगलं होत असेल तर माणसानं काकुलती यायला काय हरकत आहे? अल्प माझी मती मनोन येतो काकुलती, मज दाखवा दाखवा तुमची पाऊल केशवा. सगळे पर्याय संपल्याच्या तर भगवान श्रीकृष्ण काकुलतीला आले आणि म्हणले, बालगोपाळांनो हात जोडतो रे बाबा, तसं करू नका, मला तुमच्या सोबत खेळायला घ्या. का देव म्हणत असतील सांगू का? देवाला देवपणच भक्तामुळे. तुमची या भाई मज देवपण, देवाला देवपण कोणामुळे? तुमच्या आमच्यामुळे. तसं करू नका, तुमच्या सोबत घ्या मला खेळायला. तुमचे निबरा दिसत असे, तुमचे निबरा दिसत असे, तुमचे निबरा दिसत असे, तुमचे निबरा दिसत असे. पतीचा पावाना तो आहे काना, तुमचे निबरा दिसत असे. पतित पावन मी तो आहे खरा, तुमचे निबरा दिसत सो, तुमचे निबरा. आता हे जे मी कीर्तन करायलो हे तुम्ही सगळे ऐकायला आलात म्हणून माझं काय साजरं व्हायले? कीर्तन आहे हे. तुम्ही आता सगळे जण उभा टाकलात, गायन करायलात, मृदंग वाजवायलात, ह्याच्यामुळं खऱ्या अर्थानं हे काय साजरं व्हायले? कीर्तन साजरं व्हायले. म्हणून व्यासपीठावरून खऱ्या अर्थानं नेतृत्व म्हणून जरी आम्ही जरी उभा टाकलेला असतो तर खरी शोभा कोणामुळे आहे? या सगळ्या तुमच्यामुळे शोभा आहे. देवाला देवपणे भक्तामुळे आहे. तुमच्यापासून मला बाजूला जाणं शक्य नाही, सोबत घ्या. त्याच्यातलं एक जण म्हणला, कृष्णा
कसं आहे म्हणला, सोबत तुला घेतला असतं रे, मग तू मोठ्याचं लेकरू आहेस, आम्ही गरीबाचे लेकर आहेत. गवळीयाचे ताक पिरे कोण पोरे चांगली, आम्ही गरीबाचे लेकर आहेत बाबा. गरिबीचा जो विषय आहे ना, गरिबी चढ उतार, अनुकूल प्रतिकूल परिस्थिती माणसाच्या आयुष्यात येत असते. मात्र ज्याच्या जीवनामध्ये गरिबी आली ना, त्याच व्यक्तीला गरिबीची व्याख्या सांगता येत असते. आम्ही गरीबाची लेकर आहेत बाबा, तू राजाचं पोरग आहेस. देव काय म्हणले सांगू का, बालगोपाळांनो, मी राजाचं जरी लेकरू असेल, मी श्रीमंताचं जरी पोरगा असेल, आणि तुम्ही जरी गरीब असताल, मग खरं सांगू का म्हणले माझी अवस्था काय झाली. दुसऱ्या चरणात द्वितीय चरणामध्ये देवानं म्हणले, देव म्हणले हो का गडे, तुम्ही गरीबाचे लेकर आहेत ना, ठीक आहे. मी मोठ्याचं लेकरू आहे ना, ठीक आहे बाबा. मी तुमच्या सोबत खेळलो नसतो. तुमचं म्हणणं साहजिक आहे, तुमचं म्हणणं हे बरोबर आहे. आता काय सांगा तुम्हाला, ही जी मी विनंती करायलो, का करायलो, तर मला तुमची सवय लागली. तुमची मज लागले सवे ठाईचे नवे नवगडी. तुमची सवय लागली रे मला. गरीब असलात म्हणून काय झालं, तुमची सवय लागली. एक जणाला थोडासा गैरसमज झाला, त्याला वाटलं बाबा हे लईच पुढी पुढी करायले. काय करायले, लईच पुढी 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 करायले. एक जण म्हणून गेला, कृष्णा लबड बोलायची सवय आहे तुला, आमच्याशिवाय तुला कोण विचारतंय, आमच्याशिवाय तुला, असं कोण म्हणायले. गोपाळ कोणाला, देवाला. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरहत प्रभव प्रलय स्थान निधानम बीजमूलम. ज्याच्या सामर्थ्यानं जग चलते त्या देवाला गोपाळ म्हणायला, आमच्याशिवाय तुला कोण कोण बोलवतंय, कोण बोलव. मी म्हणलं की दादा ते प्रमाण म्हणलं, तुम्ही तेव्हा काय काय नव्हतात काय. कोण विचारते कृष्ण आमच्याशिवाय तुला रे. महाराज म्हणले, अनेक बोलावी ती फार. तिसरं चरण आहे, बहु थोर नावडती. महाराज म्हणले, बोलवणारे भरपूर आहेत. आता कसं आहे म्हणले, मला तुमच्यासारखेच भाविक भक्त आवडत आहेत, मला मोठाडपणाचे लोक आवडत नाहीत. अनेक बोलावी ती फार, बहु थोर नावडती. तुम्ही म्हणालात कोण बोलविते माझ्याशिवाय, कोण विचारते. योगी याचे ध्याने दाताना तुडसी, तो अम्मा पाशी माग पुढे. अरे योग्याच्या ध्यानात स्वप्नात न जाणारा मी आहे. देवाला कोण विचारत नाही, देवाची सगळी पूजा करते. इंद्रचंद्र महेंद्र
यातेची पूजिते श्रुतिशास्त्र तेही यातेची स्तविते महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती निळामने तो जोडला सांगाती हो ऐशा गोपिका त्या बोलती परस्परी वो सगळे मला सगळे विचारतात रे मग मला मोठे लोक आवडत नाहीत का दाकुट्याच्या मुखी धाकुट्याचे मुखी घास घाली माता वरी करी सत्ता दुजियासी मोठे लोक जे आहेत ना म्हणले काय असते मोठा माणूस झाला की त्या मोठ्यापणाचा माणसाला अहंकार येते आणि त्या अहंकार आला की तो अहंकार देवाला सहन होत ते मात्र जरी होय अभिमान मेरो तो समान भार देवा अभिमान देवाला खऱ्या अर्थानं सहन होत नाही म्हणून मोठ्यापणाचे मोठे लोक मला आवडत नाहीत रे बालगोपाळांनो एक जण विचारलंच कृष्णा खरं सांग म्हणले खरं सांग तुला कोण आवडते त्याचं उत्तर शेवटच्या शरणात ठाई से
कृष्णा नेमकं तुला कोण आवडतंय? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायनं उत्तर दिलं, बाबा भाविके त्यांची आवडी मोठी, तुका मने मिठी घाली जीवे. कोण आवडते तुला देवा? कोण आवडते? मला तुमच्यासारखे भाविक भक्त जास्त आवडतात. भाविके त्यांची आवडी मोठी, तुका मने मिठी घाली जीवे. तुमची मज लागले सवे, ठाईचे नवे नवगडे. परमार्थामध्ये परमार्थिक जीवन जगत असताना श्रद्धापूर्वक अंतकरणानं परमार्थ केला, भोड्या बाबड्या भक्तीनं परमार्थ केला की ते भक्त देवाला जास्त आवडतात. विठोबा ठीक आहे कृष्ण, आम्हाला आम्ही जर तुला खऱ्या असताना प्रिय जर असतो तर कुठंतरी आपला हा प्रेमयुक्त वाद थांबला पाहिजे. वाद थांबला, सगळेजण एकत्रित पुन्हा आले, गायीची सेवा करू लागली. आणि सेवा करत असताना सज्जन हो, गायीचं रक्षण करत असताना नाना प्रकारचे खेळ खेळू लागले. खेळ खेळत असताना भुका लागल्या होत्या. भुका लागल्या असताना सगळ्यांनी शुदुरे आणल्या होत्या. त्या आणलेल्या शुदुऱ्या सोडल्या आणि सोडलेल्या ज्या शुदुऱ्या आहेत त्या एकत्रितपणे केल्या आणि एकत्रितपणे ज्या शुदुऱ्या केल्या त्याला काला असे म्हणतात. आज या प्रसंगी मोतीराम महाराजांच्या कृपाछत्राखाली मोठ्या महाराजांचा काकांचा चालत असलेला हा नियम आपण अतिव श्रद्धेने हे जोपासत आहात, करत आहात. पुनश्च एकदा गावकरी मंडळीला धन्यवाद आहे. या नियमाकरिता खरं पाहिलं तर आपण 7 दिवसाचा सप्ताह आयोजन केलेला आहे. इथं येण्याकरिता मी काही जास्त हुशार नाही, मी जास्त काही ज्ञानी नाही, मी जास्त काही विद्वान नाही. फक्त गावकरी मंडळीनं फक्त एक परंपरेचा सेवक आहे, मी एक परंपरेचा पाईक आहे. म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला निमंत्रित केलं. माझ्या वडिलाची निराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाजकवना. आपण खरंच हे नियम चांगल्या पद्धतीनं साजरा केला. माता भगिनीची उपस्थिती आहे, पुरुष मंडळी आहेत, गावातील नवयुवक तरुण मंडळी आहेत, पंचक्रोशीतील सर्व परमार्थिक सज्जन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. असाच आपला परमार्थ सिद्धीला जाऊ. आपल्या गावामध्ये शांतता, समता, बंधुता, प्रियता लाभावी, एकात्मतेचं दर्शन घडावं आणि परमार्थाची वृद्धी व्हावी एवढी प्रार्थना मी ग्रामदैवताच्या चरणी करतो. भगवान श्रीकृष्णानं जो काला सेवन केलेला आहे तोच काला ग्रामस्थ मंडळीला सेवन करायला मिळणार आहे. त्याच्या अगोदर आता शूटिंग हे वगैरे लावलेले सगळ्यांनी एकदा वरी हात करा बरं, भजन करायचं. आपल्याला वट्यावरल्याचं घ्या आधी, तिकडलं घ्या की फिरवा की. हा, आणि मला सोडू नका बरं, मला घ्या. ज्ञानेश्वर
Hare